राम नारायण राम. नमस्कार फॅक्टोरियल. आजच्या या विशेष भागात आपण धर्माविषयी बोलणार आहोत. लोक म्हणतात की कुणाचा सनातन धर्म आहे, कुणाचा मुस्लिम धर्म आहे, तर कुणाचा ख्रिस्ती धर्म आहे. पण आपण कधी विचार केला आहे का की धर्म ही एक अशी गोष्ट आहे का जी वाटली जाऊ शकते? आजच्या काळात धर्माच्या नावाखाली सर्वत्र लढाई सुरू आहे. प्रत्येक व्यक्ती आपापल्या तथाकथित धर्माचे रक्षण करू इच्छितो, त्याचे पालन करू इच्छितो. आता प्रश्न असा आहे की आपण धर्माचे रक्षण करतो की धर्म आपले रक्षण करतो? समाजात काही वर्ग असे आहेत जे फोडा आणि राज्य करा या नीतीने आपल्यावर राज्य करत आहेत आणि आपणही त्यांना तसे करू देत आहोत, कारण आपण आतून खूप कमकुवत झालो आहोत. आजकाल धर्माच्या नावाखाली लोकांना असेच भुलवले जात आहे की तुम्ही मंदिरात जाऊन इतके लिटर दूध किंवा दही चढवा किंवा पंचामृताने स्नान करा. पण खरेच विचार केला तर राम किंवा शिव यांनी असे कधी सांगितले का की त्यांची मूर्ती 5 किंवा 20 लिटर दुधाने स्नान केली पाहिजे? ही समाजाची शोकांतिका आहे की एका बाजूला गरिबी रेषेखालील अनेक मुले आहेत ज्यांना एक वेळेचे पोटभर जेवण मिळत नाही, तर दुसरीकडे मंदिरात लिटरच्या लिटर दूध, दही, तूप, पंचामृताने मूर्तीला अभिषेक केला जातोय. आज का धर्माचा अर्थ? हे कोणते धर्म आहे, कोणते न्याय आहे की एका ठिकाणी नाल्यांमध्ये दूध वाहते आणि दुसरीकडे त्याच नाल्याच्या बाजूला एक मूल उपाशी राहते? हे कधीही धर्म नाही. देव हे सगळे पाहून आनंदित होत आहेत का? आज समाजात कुठेही समानता दिसत नाही. फोडा आणि राज्य करा या धोरणानुसार लोकांना जातीनुसार विभागले जात आहे. साधारणपणे बोलायचे झाले तर जो आपले घर स्वच्छ करतो आणि एक सर्जन जो ऑपरेशन करतो यांमध्ये खरेच काही फार मोठा फरक आहे का? जे घर स्वच्छ करतो त्याला स्वच्छ राहून आपल्या बरोबर बसायला समाजाला का आक्षेप आहे? सर्जन जेव्हा ऑपरेशन करून बाहेर येतो तेव्हा तो सुद्धा हात धुवून येतो. मग यामध्ये काय फरक राहिला? आपण अद्यापही या लोकांकडे वेगळ्या नजरेने पाहतो. हेच जातीवाद आहे. फक्त नावावरून जात ठरवणे, तरनेमवरून भेद करणे हे कधीही धर्माचे लक्षण नाही. एक माणूस जन्माला येतो तेव्हा आपण सर्व एकाच प्रक्रियेतून येतो. एकाच रंगाचे रक्त आपल्यात आहे. मग आपण वेगळे कसे? आज आपल्या विचारांची गरज आहे. समाजात फैलत असलेला जातीवाद संपवण्याची गरज आहे. आज जातीवादाच्या नावाखाली लोक एकमेकांशी भांडत आहे. यामुळे सामान्य माणूस आनंदी आहे का? उत्तर आहे नाही. प्रत्येक व्यक्ती शांतीने जीवन जगू इच्छितो. आज देशातही जातीवादाच्या नावाखाली राजकारण खेळले जात आहे. राजतंत्राची जागा परिवारतंत्र घेत आहे. समाजात जातीवादाच्या नावाखाली जो खेळ चालू आहे तो थांबवला पाहिजे. आपल्या सर्वांच्या मनात हा प्रश्न आला असेल की असे काय केले पाहिजे यामुळे हे सर्व थांबेल? यासाठी माणुसकीचा हात धरावा लागेल. जर आपण माणुसकीचे समर्थन केले, एकमेकांच्या आत्म्याशी जोडले गेलो, तर या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवता येईल. राम नारायण रामच्या माध्यमातून समाजात पसरलेली नकारात्मक ऊर्जा दूर करून जागरूकतेचा उजेड पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. राम नारायण रामशी जोडून अनेकांचे जीवन सफल होत आहे आणि ते यशाच्या मार्गावर पुढे जात आहे.